लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी घटनास्थळांना भेटी दिल्या. यावेळी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, प्रशांत बदे, श्याम देशपांडे, राधिका हरिश्चंद्रे इत्यादी शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. स्फोटामागील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा व्हावी अशी मागणी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केली. स्फोटांचे प्रमाण कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी सुद्धा अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न व्हावेत असे त्यांनी सांगितले. येरवडा कारागृहातील मोहम्मद सिद्दीकी याच्या खुनानंतर पुण्यात स्फोट घडवून आणला गेला आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनीही अशा वेळी दखल घ्यायला हवी होती, पण सरकार पूर्णपणे कुचकामी झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच हा हल्ला अतिरेकी नसल्याचे पोलीस आयुक्तांनी लगेचच म्हणायला नको होते असेही जोशी म्हणाले. याचप्रमाणे गुरुवारी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनीही स्फोट झालेल्या घटनास्थळांना भेटी दिल्या. मनसेचे गटनेते वसंत मोरे, रणजित शिरोळे, बाळा शेडके आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना नांदगावकर म्हणाले, पोलीस प्रशासनामध्ये नियोजनाचा अभाव असल्याने पुण्यात साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत अतिरेक्यांचा हात नसल्याची बेजबाबदार विधाने पोलीस आयुक्तांनी करू नयेत. गृहमंत्री आर पाटील हे कार्यक्षम नसल्याने मी त्यांचा राजीनामा मागणार नाही. मात्र स्वतःला सक्षम समजणाऱ्या अजित पवार यांनी गृह मंत्रालयाचा कारभार स्वीकारावा असा टोलाही आमदार नांदगावकर यांनी यावेळी लगावला. पुण्यातील स्फोटांचा तपास योग्य पद्धतीने सुरू असला तरी त्याचा तपशील अजून हाती आलेला नाही अशी माहिती पोलीस सह आयुक्त संजीव कुमार सिंघल यांनी दिली. स्फोट दहशतवाद्यांनीच केले आहेत का याचंही उत्तर तपास पूर्ण झाल्यावरच मिळेल असेही त्यांनी नमूद केले. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत असे सांगण्यात आले होते, त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती. प्रत्यक्षात सिंघल यांनी तपासातील प्रगतीची माहिती दिली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शहाजी सोळुंखे, उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे यावेळी उपस्थित होते. या स्फोटाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत असून सहाय्यक आयुक्त विनोद सातव तपास अधिकारी आहेत. दहशतवाद विरोधी पथकातील उपमहानिरीक्षक संजय लाटकर यांची तपासावर देखरेख आहे. स्फोटात वापरण्यात आलेल्या सायकली, दयानंद पाटील, त्याच्या परदेश वाऱ्या आदींबाबत तपास सुरू असल्यामुळे त्याचे तपशील सांगणे योग्य होणार नाही असेही सिंघल यांनी नमूद केले. साखळी स्फोटांमध्ये जखमी झालेला दयानंद पाटील 7 महिन्यांसाठी जॉर्डन येथे का गेला होता याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. दयानंद पाटील जॉर्डनसह 4 वेळा परदेशात गेल्याचंही उघड झाले असून त्याचे धर्मांतर झाले आहे का याबाबतही पोलीस तपास करत आहेत. दहशतवाद विरोधी पथक आणि जिल्हा पोलिसांनी बुधवारी रात्री पाटील याच्या घराची कसून झडती घेतली. पाटील हा मूळचा कर्नाटकमधील बसव कल्याण तालुक्यातील कोहिनूर येथील आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून तो उरळी कांचन येथे राहत आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्याच्या घरातून एक पेनड्राईव्ह, पासपोर्ट आणि मराठी, हिंदी, उर्दू भाषेत नावे असलेली एक डायरी जप्त केली आहे. त्याचबरोबर पाटील याच्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्याची पत्नी सत्यकला, तिचे भाऊ उमेश वाडेकर आणि रमेश वाडेकर तसेच दयानंदचा मित्र रमजान मलिक मुल्ला, त्याची पत्नी मेहबूबा रमजान मुल्ला आणि मेवणा अल्ताफ शेख अशा 6 जणांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत आहेत. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाटीलच्या पासपोर्टवरील माहितीवरून तो 2 वर्षांपूर्वी जॉर्डन आणि अन्य देशात गेल्याचे दिसून येत आहे. जॉर्डनमध्ये सुमारे 7 महिने त्याचे वास्तव्य होते. त्याच्या पेनड्राईव्ह मधील तपशील अद्याप उघड झालेला नाही असेही त्यांनी सांगितले. पाटील याचा जवळचा मित्र रमजान शेख असल्याचे दूरध्वनी संभाषणावरून दिसून आले आहे. त्यांच्यात बुधवारीही अनेक वेळा संवाद झाल्याचे दिसून येत आहे. यावरूनच रमजानच्या काही नातेवाईकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वांग मराठवाडी धरणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सिंचन भवन येथे निदर्शने करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांच्या केबिनमध्ये सुमारे 4 तास अधिकाऱ्यांना घेराव घालून पुनर्वसनाच्या उपाययोजनांबाबत जाब विचारला। वांग मराठवाडी धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। याबाबत बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती, परंतु ही बैठक रद्द झाल्यामुळे पाटकर यांच्यासह काही आंदोलनकर्त्यांनी दुपारी 1:30च्या सुमारास सिंचन भवन येथे निदर्शने केली। यानंतर आंदोलनकर्ते थेट जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता CA बिराजदार यांच्या केबिनमध्ये घुसले, परंतु ते कामानिमित्त मुंबईला गेल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घातला। धरणाच्या पहिल्या टप्प्याच्या गळभरणीचे काम पूर्ण करून धरणात पाणीसाठा केला जात आहे, त्यामुळे बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांची जमीन, शेती आणि घरे पाण्यात बुडून नुकसान होत आहे। आता ही बाब सहन करण्यापलीकडे गेली आहे, त्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाने तातडीने उपाययोजना कराव्यात। राजकीय वादात धरणग्रस्त भरडले जात असून त्यांना घरे, जमीन तसेच इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाटकर यांनी यावेळी दिला। जन आंदोलनच्या राष्ट्रीय समन्वयाच्या सुनीती सुर, मारुती भापकर, मानव कांबळे, अनिल शिंदे, सुनील मोहिते, जितेंद्र पाटील आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। काय सांगावं, वांग मराठवाडीचे जे प्रतिनिधी मुंबईकडे निघाले होते आणि मुंबईला आम्ही तर पोचलो होतो अर्धे अधिक। मुंबईला आज मीटिंग होणार होती, पण ही 25 दिवसांच्या सत्याग्रहानंतरची बैठक ती आज त्यांनी कॅन्सल केली। यानं त्या कारणाने पवार साहेबांची मीटिंग आहे वगैरे वगैरे। ठीक आहे, दुष्काळ पण पाहायलाच पाहिजे, आम्हालाही दुष्काळाची चिंता आहे, पण या वांग मराठवाडीच्या धरणामध्ये जे पाणी भरलंय, घळभरणी केली ती संपूर्ण बेकायदेशीर आहे। पुनर्वसन कायदा महाराष्ट्राचाच पहिला झाला, 1976 पासून 1999 पर्यंत सुधारणा झाल्या, पण आज तिथे बिना पुनर्वसन घर बुडतं, शेतं बुडवली जातात, हे सगळं कायद्यात न बसणार आहे। आणि हे सगळं वारंवार नर्मदेपासून गोसीखुर्द पासून प्रत्येक धरणाचा मुद्दा जेव्हा जेव्हा वांग मराठवाडीचा 2002 पासून बैठका चालल्यात, 2 मेची शेवटची बैठक मंत्रालयात झाली, प्रत्येक वेळेला आम्ही ही चेतावणी दिली 641 मीटर पर्यंत पाणी पहिल्या टप्प्यात घळभरणी झाल्यामुळे चढेल, त्याच्यामध्ये येणाऱ्या घरांना त्यांनी नोटिसेस लावल्या, केवळ हे म्हणत की तुम्ही तुमची जबाबदारी। ज्या जमिनी सांगली जिल्ह्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत त्या जमिनी सिंचित नाहीत, कुणाच्याही लाभक्षेत्रात येत नाहीत, टेंभूच्या लाभक्षेत्रात येतील असं सांगितलं गेलं, ते टेंभू आता केंद्र सरकारनेच त्याच्यावर आता आक्षेप घेतलेला आहे। त्या सगळ्यामुळे आज कुठल्याही लाभक्षेत्रात नसलेल्या जमिनी, जिथे आत्ता त्या ताई म्हणाल्या तसं की कुसळं सुद्धा उगवत नाहीत, अशा ठिकाणी परवाच त्यांच्याच अधिकाऱ्यांबरोबर आमची तज्ज्ञ समिती जाऊन आली, ज्यांनी आज आपला अहवाल दिलेला आहे की त्या जमिनी निकृष्ट आहेत, तिथे पीक होऊ शकत नाही। त्या सांगली जिल्ह्यामध्ये विटा, खानापूर, कडेगाव भागामध्ये दिलेले आहेत 7 पुनर्वसन स्थळं, तिथे एकत्रित जमीन नाही, 4 खातेदारांना सुद्धा एकत्रितपणे देता येईल अशी जमीन नाही। 20 गुंठे जमीन देऊन पुनर्वसन केलं आहे असं ते म्हणतात आणि सांगतात की जमीन कमर्शियल साठी चांगला भाव तिला मिळेल, म्हणजे शेतीवरून लोकांना उठवण्याचा हा धंदा आहे असं आम्हाला वाटतं। 10 दिवस झाले संपर्क संपूर्ण तुटलेला आहे। आमासनी वना डोंगर कटरणीतून फिरून शिना आमासनी डेविडीला यायला लागतंय आणि आता सध्या म्हणजे आम्ही पेरलेल्या पिकात सुद्धा त्यांनी पाणी घातले, आमच्या अन्नात त्यांनी पाणी घातले, पाणी सोडलं अन्नात, आम्ही अन्न खातो त्यात त्यांनी पाणी 4 वर्ष झाले ती पाणी भरते, ती पेरले की पाणी भरते, ती पेरले मग आम्ही खायचं काय, हा कसे जगणार? जिमनीला जमीन नाही, घराला घर नाही। तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण, दादासाहेब दरोडे सभागृह। संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458। मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी।
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयात MBA इंडक्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या इंडक्शन कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर संजय कप्तान आणि रुरल रिलेशन्स या पणन संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले। महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर किशोर बरोले आणि व्यवस्थापनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मोहसिन शेख यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले। विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात उद्योग क्षेत्रामध्ये उपयोगी पडणारे कौशल्य आत्मसात करून व्यवस्थापन क्षेत्रात भरीव कामगिरी करावी असे मत डॉक्टर कप्तान यांनी व्यक्त केले। ग्रामीण भारतात व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांना भरपूर संधी उपलब्ध असून जगातील सर्व बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात व्यवसाय करू इच्छितात, त्यामुळे MBA विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करिअर करण्याची ही सुवर्ण संधी आहे असे प्रतिपादन लोखंडे यांनी केले। या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात युवकांनी कन्या रक्षणाचा संकल्प केला। स्त्री भ्रूण हत्येचे लोण देशभर पसरत आहे, त्यामुळे भविष्यात भावांना राखी बांधण्यासाठी बहीणच राहणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे। स्त्री भ्रूण हत्या रोखून जनजागृती करण्याकरता शनिवार वाड्यासमोर तरुणांनी कन्येचे रक्षण करण्याची शपथ घेतली। यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, आशिष देवधर, गौरी देशपांडे, परीक्षित कुलकर्णी, मृगांक कोल्हटकर, मानसी कुलकर्णी उपस्थित होते। स्त्री भ्रूण हत्या करण्यात स्वतः सहभाग घेणार नाही, तसेच ती रोखण्याचा प्रयत्न करू असा संकल्प यावेळी तरुणांनी केला। युवकांनी राखी हातात घेऊन कन्या रक्षणाकरता जनजागृती केली। दगडखाण कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेकडो कामगारांनी भरपावसात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली। यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता। पुणे जिल्ह्यातील दगडखाण क्षेत्रातील बेघर, भूमिहीन, भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कामगार कुटुंबे अनेक वर्षांपासून पुणे परिसरातील दगडखाण क्षेत्रालगत निवास करत आहेत। मोशी येथे 1986 मध्ये खाणपट्ट्यात कामगारांच्या घरांसाठी 30 एकर जमीन आरक्षित करण्यात आली आहे। ही जमीन दगडखाण कामगारांच्या गृहनिर्माण संस्थेला मंजूर करावी यासाठी अनेक वर्षांपासून निवेदने देण्यात आली, परंतु जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही। याविषयी जिल्हाधिकारी यांनी ठाम निर्णय देऊन कार्यवाहीच्या सूचना द्याव्यात। तसेच वाघोली येथील गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून दगडखाण कामगारांच्या वसाहती आहेत। या वस्त्यांमध्ये सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा असून प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड, मतदार नोंद, लाईट मीटर, शाळा, दवाखाना, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय आणि रस्ते येथे आहेत। ही घरे नियमित करून त्यांच्याकडून घरपट्टी घ्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नोव्हेंबर 2005 मध्ये करण्यात आली, परंतु यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही। या सर्व मागण्यांवर जिल्हाधिकारी जोपर्यंत ठाम निर्णय घेत नाहीत तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ॲडव्होकेट रेगे यांनी यावेळी सांगितले। तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण, दादासाहेब दरोडे सभागृह। संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458। मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।